नमस्कार. आज मी बनवते कोळंबीची आमटी. त्यासाठी ही कोळंबी आणलेली आहे. हे आता मी नीट करायला घेते. हे आता मी धुवून घेते आणि नंतर साफ करायला घेते. आता ही कोळंबी मी नीट करायला घेते. हे बघा, सोलून घ्यायचं. हे असं करून घ्यायचं आणि शेपटीकडून हे करायचं आणि निघून घ्यायचं. हे बघा, ही छानपैकी अगदी अशी कोळंबी नीट करून घ्यायची. हे छानपैकी अशी सगळी काढून घ्यायची. अशी आमच्या जवळच इथे एसटीचा स्टॉप आहे. एसटी थांबते तिथे माडेच्या वाडीला. तिथे कोळणी भरपूर येतात, त्यामुळे तिथल्या कोळणी आता आमच्या ओळखीच्या झाल्या. तर आम्हाला छानपैकी तेवढं ताजं असलेलं देऊन जातात. हे बघा, अशी छानपैकी हे बघा, छानपैकी अशी मी सगळी काढून घेते. म्हणजे सोलावी लागतात अशी. ही बघा, छानपैकी निघतात. ताजी असली काय छानपैकी निघतात. हे बघा, पोटात पण असं असतं, ते काढून घ्यायचं. त्याचं हे बघा, दोर असतो पोटात, तो पण काढून टाकावा लागतो. काळा असतो, ते असं चांगलं करून घ्यायचं. हे बघा, छानपैकी अशी करून घ्यायची. हे अशी मी आता सगळी काढून घेते. हे बघा, अशी साफ नीट करून घेते मी सगळी. आता ह्या कोळंबीसाठी लागणारं साहित्य मी घेतलंय. हे बघा, 2 ही आलं आहे, ही लसूण आहे, ही कोथिंबीर आहे, 1 बटाटा आहे, कांदे 2 घेतलेत आणि 1 टमाटा घेतलाय. हा बघा, आणि हे 2 शेंगा घालणार आहे. आता ही कोळंबी मी साफ करून घेतली आणि त्यानंतर एकदा धुवून घेतली. ह्याला आता मी मॅरिनेट करायला घेते. थोडं मीठ, एक चमचा मसाला आणि पाव चमचा हळद आणि हे एकत्र करून हे आता मॅरिनेट करून मी झाकून ठेवते 15 मिनिटासाठी. आणि ते बाकीचं साहित्य एकत्र करून घेते. त्याला लागणारं खोबरं, कांदा सगळं. हे बघा, आता ह्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे मी आता झाकून ठेवते. हा कांदा, हे खोबरं, ही लसूण, हे आलं, कोथिंबीर, टमाटा, फोडणीचा कांदा आणि हा कढीपत्ता, ही कोकम. बघा, कोकम आणि शेंगा हे पण त्याच्यात टाकणार आहे. आमटीला घालणार आहे मी शेंगा, बटाटे. आता हे मी भाजायला घेते. त्यासाठी गॅस पेटवते. पहिला कांदा भाजायला घेते. आलं टाकते, त्याच्यात 1 पळी तेल टाकते. आता बघा, हा कांदा छानपैकी भाजलेला आहे. हा बघा, लाल होऊन आलाय. आता मी त्याच्यात खोबरं टाकते. भाजून घेते आणि थोडी त्याच्यात कोथिंबीर टाकते. छान स्वाद येतो कोथिंबीरमुळे.
हे बघा छानपैकी हे भाजून घेतलेलं आहे सगळं एकत्र. हे बघा आता मी हे थंड करायला ठेवते. आता मी ही कढई ठेवलेली आहे. आता मी गॅस पेटवायला घेते. 2 पळी तेल घेते फोडणीसाठी. आता फोडणीला कांदा टाकते पहिला. हा कढीपत्ता टाकते. आता हा कांदा चांगला लाल होऊन आलाय. आता मी याच्यात टमाटर टाकते. आता टमाटा पण छान पैकी होत आलाय. हे बघा छान होत आलाय. हे बघा नरम पडलाय आणि छान पैकी झाला. हा मालवणी मसाला आहे. हा बघा हा मसाला मी 2 चमचे टाकते. आणि परतून घेते. आणि याच्यात मी शेंगा बटाटा टाकते. हा शेंगा आहे. हा बघा छान पैकी नीट करून घेतल्या सोलून. हे बघा इथे सालं काढून घेतली आहेत मी. आता शेंगा मी ह्याच्यात टाकते. आणि हा बटाटा. आणि छानपैकी ढवळून घेते. छानपैकी असं ढवळून घ्यायचं. आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. बारीक मंद आचेवर थोडा वेळ ठेवायचं. एक उब चांगली यायला द्यायची. थोड्या मंद आगीवरच ठेवायचं. मंद गॅसवर ठेवायचं. तेल असतं ना. आणि शेंगा पाण्यात होते त्यामुळे शेंगाला काय आता पाण्याची गरज नाही. एक उब आली जास्त वेळ ठेवायचं नाही. आता मी याच्यात हे मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकणार. कोकणं हे कोकणं टाकते. आणि आता हे पाणी टाकते. आणि थोडा वेळ झाकण ठेवते. हे बघा मी आता वाटून घेतलंय छानपैकी. हे वाटण झालेलं आहे. ही पण कोळंबी चांगली शिजून आली. शेंगा बटाटा छान शिजून आलेले आहेत. हा बघा बटाटा पण छान शिजून आलाय. हा बघा शेंगा तर काय लगेच शिजतात. त्यांना काय जास्त वेळ लागत नाही. आता हे मी वाटण ओतते. हे वाटण मी आता ओतून घेणार आहे. हे पाणी मिक्सर धुवून घेतलंय ते पाणी मी ओतते. आणि ढवळून घेते. आता हे चांगलं शिजत आलंय. हे बघा उकळलेलं आहे. त्याच्यावर आता हा मी गरम मसाला टाकते. आणि ही कोथिंबीर टाकते. आणि ढवळून घेते. बंद करते आणि झाकून ठेवते. सोलकढी बनवायला घेते. ही सोलकढीचं खोबरं घेतलंय. ही लसूण आहे. थोडं जिरं घेतलंय. आणि ही मिरची टाकते.
सोडून आणि ही आता मी बनवून घेते सोलकढी. मालवणी पद्धतीने कोलंबीची आमटी आणि सोलकढी आणि चपाती मी बनवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.